अकोल्यातील डबकी रोड परिसरात राहणाऱ्या अक्षय नागलकर या 25 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना साध्या वादातून निर्माण झालेल्या वैराचं भयानक रूप आहे। मित्रांच्या मैत्रीत लपलेला विश्वासघात आणि एका निर्दोष तरुणाचं संपलेलं आयुष्य। या घटनेने संपूर्ण जिल्हा आदरला आहे। अक्षय नागलकर हा अकोल्यातील डबकी रोड ठाण्याच्या हद्दीत राहत होता। घरात आई, वडील आणि एक लहान भाऊ। शांत, हसरा, मदतीला नेहमी पुढे असा त्याचा स्वभाव होता। मित्रांच्या गप्पात नेहमी आनंद आणणारा अक्षय अलीकडे मात्र काहीसा शांत झाला होता। घरच्यांना वाटलं नोकरी, जबाबदाऱ्या आणि आयुष्यातील ताण असेल, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं। हे कुणालाच कळलं नाही। काही महिन्यापूर्वी अक्षयचं काही लोकांशी किरकोळ भांडण झालं होतं। त्या लोकांमध्ये होते त्याचे मित्र। तो वाद वरकरणी संपला असला तरी राग मात्र मनात दडला होता आणि हाच राग पुढे जीवघेणा ठरला। 22 ऑक्टोबर 2025च्या दुपारी अक्षयने नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडताना आईला सांगितलं, आई मी थोड्या वेळात येतो, जेवण ठेव। आईने नेहमीप्रमाणे हसून उत्तर दिलं, हो रे, पटकन ये, थंड होईल जेवण आणि मी वाट बघते तुझी। पण त्या दिवसानंतर तो परतच आला नाही। संध्याकाळ झाली पण अक्षय घरी परतला नाही। त्याचा फोन बंद होता। मित्रांना विचारलं, कुणी पाहिलं का? आईने रात्रभर दरवाजा उघडाच ठेवला, कधी येईल बघू। पण पहाट झाली तरी काहीच हालचाल नाही। दुसऱ्या दिवशी सकाळीच आई थेट पोलीस ठाण्यात गेली। माझा मुलगा हरवला आहे तक्रार आल्यानंतर डबकी रोड पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। अक्षयचा मोबाईल शेवटचा भौरत परिसरात लोकेट झाल्याचं समोर आलं। भौरत गाव म्हणजे अकोल्याजवळील एक लहानसा परिसर आणि तिथंच आहे MS30 नावाचं हॉटेल, जे ब्रह्मा भाकरे या तरुणाचं आहे। याच हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने अक्षयला बोलावण्यात आलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार आशू वानखडेने फोन करून अक्षयला सांगितलं, भौरतमध्ये सगळे भेटतोय, ये ना, थोडं बसू, गप्पा मारू, जेवण करू। अक्षयला काही शंका आली नाही। तो नेहमीप्रमाणे साधेपणाने गेला। पण त्या हॉटेलमध्ये आधीच बसलेले होते आशू, चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा आणि कृष्णा भाकरे। हे जेवण नव्हतं तर पूर्वनियोजित सापळा होता। पोलीस चौकशीत उघड झालं की जुन्या वादातून राग धरलेल्या त्या चौघांनी हॉटेलमध्येच अक्षयवर हल्ला केला। चंद्रकांत बोरकरने स्वतः कबुली दिली की वाद संपवायचा होता म्हणून सगळं ठरवलं। अक्षयला निर्दयीपणे ठार मारण्यात आलं। हॉटेलमध्ये त्यावेळी कोणीही ग्राहक नव्हते, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही। संपूर्ण घटना काही मिनिटातच घडली आणि एक तरुणाचं आयुष्य संपलं। हत्या झाल्यानंतर आरोपींनी घाबरून पुरावा नष्ट करण्याचा निर्णय घेतला। ब्रह्मा भाकरेच्या मोरगाव भाकरे येथील शेतात त्यांनी एक टीनचं शेड उभारलं होतं। त्या शेडमध्येच अक्षयचा मृतदेह नेऊन ठेवण्यात आला। रात्री उशिरा त्याचं शरीर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं। पुरावा नष्ट करण्यासाठी शेडला नंतर त्यांनी पुन्हा रंग मारला, म्हणजे कोणी काही संशय घेऊ नये। अक्षय हरवल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि लोकेशन तपासायला सुरुवात केली। भौरत परिसरात हॉटेलच्या बाहेरील CCTV मध्ये अक्षय एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जाताना दिसला। त्या कारचा मालक आशू वानखडे। तेथूनच तपास वेगाने पुढे गेला। सखोल चौकशीत अखेर चंद्रकांत बोरकरने गुन्ह्याची कबुली दिली। त्याने सांगितलं, भौरतच्या MS30 हॉटेलमध्ये आम्ही त्याला बोलावलं होतं। वाद संपवायचा होता, पण सगळं हाताबाहेर गेलं। नंतर आम्ही त्याचा मृतदेह मोरगाव भाकरीच्या शेतात नेऊन जाळला। या प्रकरणात पोलिसांनी चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, कृष्णा भाकरे आणि आशू वानखडे या चौघांना ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे। मोरगाव भाकरे येथील शेडमधून पोलिसांनी जळालेल्या हाडांचे अवशेष, राख आणि काही धातूंचे तुकडे जप्त केले आहेत। फॉरेन्सिक तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। त्याचबरोबर हॉटेलमधूनही रक्ताचे ठसे आणि संघर्षाचे काही पुरावे, हे सर्व पुरावे आरोपींच्या कबुली जबाबाशी जुळले। अक्षयच्या घरात मात्र आजही शोककळा आहे। आईचा आवाज,
अश्रूंनी दाटून येतो. माझा मुलगा सगळ्यांना मदत करायचा, कोणाचं वाईट त्यानं केलं नाही. तरी असं का झालं? वडिलांच्या चेहऱ्यावर शांतता आहे, पण मनात एकच प्रश्न. मुलगा ज्यांना मित्र मानायचा त्यांच्याच हातून त्याचा अंत झाला. या प्रकरणानंतर अकोल्यात आणि आसपासच्या भागात संताप आणि भीतीचं वातावरण आहे. तरुणांमध्ये चर्चा, खरंच कोणावर विश्वास ठेवायचा आता? अनेकांनी पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक केलं, तर काहींनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. अक्षय नागलकरचं प्रकरण हे फक्त एका व्यक्तीच्या मृत्यूचं नाही, तर एका समाजातील विश्वास, मैत्री आणि मानवीपण हरवण्याचं उदाहरण आहे. जे लोक त्याचे जवळचे होते त्यांनीच त्याचा जीव घेतला. ही घटना दाखवून देते, राग आणि सूड यांच्या आहारी गेलं की माणूस राहत नाही, राक्षस बनतो. मित्रत्वाचं नातं पवित्र असतं, पण प्रत्येकाला तसं म्हणता येत नाही. आज मित्र या नावाखाली अनेक चेहरे लपलेले असतात. म्हणूनच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मित्र ओळखायला वेळ घ्या, पण एकदा ओळखला की सावध राहा. जवळीक वाढवताना त्यांच्या वागणुकीकडे, बोलण्याकडे लक्ष ठेवा, कारण खरी मैत्री तीच जी अडचणीच्या वेळी साथ देते. नाहीतर जवळचं माणूसही कधी शत्रू बनू शकतं. हे आपण अक्षय नागलकरच्या घटनेनं पाहिलंच. ज्याच्यासोबत बसून जेवले, हसले, गप्पा मारल्या, त्यालाच फसवून ठार मारलं. हे अत्यंत अमानुष आहे. अशा मित्रांना कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.